रेडीमेड गळ्याची रुंदी कशी कमी करायची ते पाहणार आहोत। तर 5.5 इंच शोल्डर मी इथे टाकून घेतलेली आहे आणि मला 2.25 इंचाचा गळा रुंदीला पाहिजे होता। तर इथं 3 इंच भरत होता। तर जे बाकीचं एक्स्ट्रा कापड आहे तो मी बंद बाजूने बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मधोमध आपण जेवढा शिल्लक आहे तेवढी शिलाई टाकून घेतलेली आहे। त्यानंतर बंद बाजू माझ्या साईडने घेऊन अस्तरची सुद्धा बंद बाजू माझ्या साईडने घेऊन अशा पद्धतीने ठेवून घेतले। 5.5 इंच आणि 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे। 5.5 इंच शोल्डर घेतले, गळ्याची उंची घेतलेली आहे 11 इंच। 11 इंच उंची घेतल्याच्या नंतर जशी काही आपली डिझाईन आहे त्या पद्धतीने आपण छान अशी मार्किंग करून घेतलेली आहे। अशी मार्किंग करून घेतली आणि गळा जर डीप लागत असला तर वरच्या साईडने जो कपडा आहे तो प्लेन आपल्याला शोल्डरच्या शिलाई मार्जिंगसाठी सोडायचा आहे। त्यानंतर गळा शोल्डरच्या रुंदीची मार्किंग मी इथं करून घेतल्याच्या नंतर आपल्याला गळ्याच्या रुंदीची मार्किंग सुद्धा मी करून घेतली। त्यानंतर पाहू शकता तुम्ही खाली ब्लाउज पीसचा कपडा ठेवला त्यावरती अस्तर ठेवून घेतले आणि याला मी जसं आपल्याला गळ्याला डिझाईन आहे त्या पद्धतीने मी अशी मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यावरतीच आपल्याला शिलाई टाकून घ्यायची, कारण की आपण गळा रुंदी ऑलरेडी कमी करून घेतलेली आहे। आपल्याला जेवढं आपलं माप आहे तेवढं इथे एक सुई मी लावून दिलेली आहे जेणेकरून कपडा आपला हलणार नाही। आणि आता छान पद्धतीने वन साईडचा दाब लावलेला आहे। आरी वर्क असल्यामुळे याला मी वन साईडचा दाब लावून घेतलाय। तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने वन साईड दाब लावून घेऊ शकता आणि छान पद्धतीने फिनिशिंग मध्ये आपलं जसं वर्क आहे त्या पद्धतीने आपल्याला एकदम छान अशी शिलाई टाकून घ्यायची आहे। आणि शेवटला तुम्ही नक्कीच बघणार आहात की किती छान पद्धतीने आपला गळा रेडी होणार आहे। आता मी इथं कमरेच्या साईडने शिलाई देऊन घेत आहे। ही शिलाई देऊन घ्यायची आहे। कमरेच्या साईडने एक्स्ट्रा कपडा जो आहे आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर जो आपला गळ्याचा आकार आहे तो आपल्याला गोल आकार मटका आकार जसा आहे तसा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। शिलाई मार्जिंगला थोडा कपडा सोडून असं मी कट करून घेतलंय आणि गळ्याला आता छोटे छोटे कट देऊन असं आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे जेणेकरून जो सवासा भाग आहे तो वरच्या साईडने आलेला आहे त्यावरती मी आता गळ्याच्या साईडने छान पद्धतीने शिलाई देऊन घेणार आहे। तर तुम्हाला जर अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि छान अशी कमेंट करायला विसरू नका। तर बघा आता याच्यावरती वन साईड दाबाचा हा फायदा आहे, खूप सुंदरपणे आपल्याला खूप फिनिशिंग मध्ये याच्यावरती शिलाई देऊन घेता येते। तर ह्या पद्धतीने मी असा काही गळा हा रेडी केलेला आहे। कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि छोट्या छोट्या टिप्स आणि हे बघण्यासाठी टिप बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता काय करायचं आहे, बाकीचं जे अस्तर आहे ते पूर्ण मी इथं जॉईन करून घेत आहे। छान अशी कमरेच्या साईडने शिलाई देऊन घेत आहे। बघू शकता तुम्ही फिनिशिंग मध्ये आणि खूप आपल्याला जसा गळा रुंदी पाहिजे आहे त्या पद्धतीने इथं तयार झालेला आहे। तर असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील। तर साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो सुद्धा कट करून घेतला आहे। छान इथं टक्स मारायची तयारी चालू केलेली आहे। तर छान इथं डबल शिलाई टक्स वरती मारून घेतलेली आहे। तर उसवायचं काही कामच नाही, डबल शिलाई मारून घेतल्याने टक्स आपला उसवला जात नाही, सिंगल शिलाई आपल्याला मारायची नाही। तर ह्या पद्धतीने आपला गळा तयार झाला। चलो